पारत पोलिसांची वालसावंगी वाढोणा शेलूद येथे वेगवेगळ्या 3 अवैध दारू विक्रेत्यावर धडाकेबाज कारवाई। भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील वालसावंगी वाढोणा येथे ठिकठिकाणी देशी दारू विक्रेत्यांवर पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या पथकाने देशी दारू विक्री करताना आढळून आल्याने बेकायदेशीर कारवाई केली आहे। फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी वाघ हे दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास वालसावंगी बस स्थानकावर खुलेआम देशी दारू विक्री करत होते। 107 देशी दारूच्या 90 ml च्या 60 रुपये दराप्रमाणे 6420 रुपये किमतीच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। त्याचप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर प्रमाणे 103/2025 कलम 65 प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजेंद्र भुतेकर यांनी गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास जमादार PN सिनकर करीत असल्याची माहिती पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे। तसेच दुसऱ्या कारवाईत पारत ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर स्वतःच दारूच्या बाटल्या बाळगताना आढळून आल्याने फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सतीश रामसिंग शेवगण यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल साहेबराव बारोटे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 105/2026 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली। तसेच तिसऱ्या कारवाईत अजिंठा ते बुलढाणा महामार्गावरील वाढोणा येथील आरोपी अरुण सुखदेव गवडी व 19 हॉटेल सह्याद्री येथे एका पिशवीमध्ये ठेवून देशी दारूची विक्री करीत असताना आढळून आलाय। या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुनील सुखदेव जाधव व्यवसाय नोकरी यांच्या फिर्यादीवरून विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करताना आढळून आल्याने पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 102/2025 कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पारत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे, अशी माहिती ही पोलीस सूत्रांनी दिली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसैन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।